नमस्कार, महाफास्ट न्यूज 100 मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. तब्बल 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे. पहिली बस सुटल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर संपकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. घाटकोपर डेपोतून 4 वाजता ही पहिली बस सुटलेली आहे. कन्नमवार नगरला निघालेल्या बसचं स्वागत साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं. वडाळ्यामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना 7,000ची पगारवाढ होणार असल्याचं सांगितलं. बेस्टच्या संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही असं देखील शशांक राव यांनी म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. आपल्याला न्याय मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला. तसंच न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे बेस्टच्या खासगीकरणाला आता थांबा मिळेल अशा आशावाद देखील या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आज पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवलेले आहेत आणि शरद पवार या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळेस फुले पगडी देऊन शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्याबद्दल चीड आहे, त्यांच्याकडून कामं केली जात नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. आज देशाला पर्याय देण्याची गरज आहे आणि त्यांच्याकडे मी लक्ष घातलेलं आहे असं देखील शरद पवार म्हणाले. सरकार जायची वेळ आल्यानंतर सरकारला ओबीसी आठवल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. तसंच एमपीएससी मध्ये पास झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना अद्याप कामावर घेतलेलं नाहीये. ओबीसींचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे असं देखील छगन भुजबळ म्हणाले. सरकारमध्ये बसलेल्यांना अनुभव नसून सर्व समाज घटक सरकारवर नाराज आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळेस दिली. तसंच नाणारबाबत पोरखेळ सुरू असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली. शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असे लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्यानंतर सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे हे कळवलं होतं. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं ही कारवाई केली. शिवस्मारक समितीची बैठक आज संपन्न झालेली आहे. यावेळेस काही हलगर्जीपणामुळे सरकारची बाजू कमी पडली असं वक्तव्य विनायक मेटे यांनी बैठकीनंतर केलं. कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतल्या 83 वर्ष जुन्या वरळी सीफेसवर हातोडा घातला जाणार असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होणार आहे. सीफेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग केल्यामुळे मॉर्निंग वॉक, जॉगिंग, व्यायाम करायला येणाऱ्या रहिवाशांची आता गैरसोय होतीये. कोस्टल रोडच्या कामाला वरळी सीफेसच्या जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन आणि लाफ्टर क्लबच्या सदस्यांनी विरोध केलाय. या हाय प्रोफाईल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि कोस्टल रोडचे अधिकारी जॉगिंगला आले होते. नाणार प्रकल्प रायगडला जाणार अशी शक्यता असताना प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा यलगार पुकारलेला आहे. नाणार आणि आसपासच्या 17 गावांमध्ये प्रकल्पाच्या समर्थनार्थ कॅलेंडर पाठवण्यात आले, तर प्रकल्पग्रस्त महिलांनी घरोघरी वाटण्यात आलेल्या कॅलेंडर्सची होळी केली. नाणार प्रकल्प हलवणार असल्याच्या चर्चेवर आमचा विश्वास नाही. प्रकल्पाच्या भूसंपादनाचा अध्यादेश रद्द होईपर्यंत विश्वास ठेवणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. तसंच प्रकल्प खरंच रद्द केल्यास गावामध्ये मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेच्या वाढत्या विरोधानंतर नाणार प्रकल्प हलवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे रायगड जवळील एमआयडीसीच्या जागेवर हा प्रकल्प आणणार असल्याची शक्यता आहे. डोंबिवलीतल्या भाजपच्या पदाधिकारी असलेल्या धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून लाखोंचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारची एकूण 170 शस्त्र या धाडीमध्ये जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतलेल्या आहेत. याबाबत भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चंद्रपूरच्या वरोरा नाका चौकामध्ये शिवसैनिकांनी बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलेश राणेंचा पुतळा जाळला. सांगलीच्या मिरजमध्ये शिवसेनेतर्फे निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तिरडी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निलेश राणे यांनी केलेले आरोप खरे असून वेळ आल्यास आम्ही पुरावे सादर करू असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. मनमाडमध्ये मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल योजना समाज कल्याण विभागाच्या लालफितीत अडकल्याचा आरोप करत आरपीआयनं कालपासून बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. योजना मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरीत श्रमिक कामगार संघटना आणि दापोलीतील सर्व पक्षांच्या पाठिंब्यानं कामबंद आंदोलन सुरू आहे. या कामबंद आंदोलनामध्ये सुमारे 283 कामगार सहभागी झाले आहेत. रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना रेल्वेत नोकरी मिळाली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्धार देशातील तब्बल 50,000 तरुणांनी तर महाराष्ट्रातील 25,000 तरुणांनी केलाय. यामध्ये भुसावळचेच 10,000 तरुण आहेत. गेल्या वर्षी या तरुणांनी रेल रोको देखील केला होता. यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र तरीही त्यांना नोकरी काही मिळाली नव्हती. त्यामुळे अनेक तरुण निराशाग्रस्त आहेत. तब्बल 50 तरुणांनी आत्महत्या केल्याचं देखील सांगितलं जात आहे. इचलकरंजीच्या एका खासगी क्लास चालकानं विद्यार्थ्याकडून फी उकळून अचानक क्लास बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. या क्लास चालकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी आता सुरू आहे.
18 ते 20 तारखेला भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेलाच अमित शहा नागपूरमध्ये येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच दिवशी सभा होऊ शकते. राज्य सरकार आज नाही तर उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षांपासून पीक कर्जाची परतफेड करणं थांबवलेलं आहे. त्यामुळे या कर्जाची थकबाकी तब्बल 2,347 कोटी 98 लाख रुपये इतकी झाली आहे. सवर्णांना 10% आरक्षणाचा कोटा 2019च्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली. नंदुरबारमध्ये बोट बुडून 5 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. या प्रकरणी बोटीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्यातील भुषा येथील बोट दुर्घटनेमध्ये 24 तासानंतर 2 चिमुकल्या बालकांचा देखील मृतदेह झाला. मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडलेला आहे. त्यामुळे या बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 वर गेली आहे. सुरजागड पहाडावरून लोह खनिज माल वाहतूक करत असणाऱ्या 27 ट्रकपैकी एका ट्रकनं एसटी बसला धडक दिली आणि या अपघातात 5 प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य 3 प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली जवळ एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात 5 प्रवासी ठार झालेले आहेत. ट्रक चालकानं दारूच्या नशेत हा अपघात केलेला आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 20 ट्रक जाळून टाकले. नाशिकमध्ये पेठहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. रायगडच्या कशडी घाटामध्ये केमिकल टँकर उलटलाय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायनाची गळती झाली. या घटनेनंतर 2.5 ते 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. इचलकरंजीच्या मिरज रेल्वे स्थानकाच्या मागे असलेल्या चामुंडेश्वरी मंदिरामध्ये चोरी झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धनाथ गायकवाड या संशयिताला ताब्यात घेतलं. मालेगावच्या अंजंग वडेल इथे अनेक दिवसांपासून शोध सुरू असलेल्या 2 बिबट्यांना अखेर जेरबंद करण्यात यश आलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. अमरावतीच्या नरखडे हिवरमठ शिवारातील एका शेतातल्या विहिरीत बिबट्या पडला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलं. शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. मागील काही दिवसानंतर भटक्या जनावरांनी अनेकांवर हल्ले केले आहेत. मात्र तरीही पालिकेनं कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे नाहक त्रास सोसावा लागणाऱ्या नाशिककरांनी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची पालिकेकडे मागणी केली. जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास आणि बाहेरील जिल्ह्यातील गुरं चराईसाठी जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातलेत. मात्र तरीही बाहेरच्या जिल्ह्यातून गुरं चराईसाठी वाशिम जिल्ह्यामध्ये येत असल्याचं दिसून आलंय. दरम्यान बाहेर जिल्ह्यातील गुरांना चराईसाठी प्रवेश केल्यास कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय. वसईच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाब्यावर चाललेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांनी कारवाई करून या 4 पीडित मुलींना ताब्यात घेतलं असून हॉटेल मॅनेजर, 1 दलाल आणि 6 ते 8 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट भाई व्यक्ती की बल्ली या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. या चित्रपटातील काही प्रसंगांवर पंडित भीमसेन जोशी आणि हिराबाई बडोदेकर यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील भीमसेनजी, वसंतराव आणि पुल हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जातात असा प्रसंग दाखवण्यात आला असून त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी जोशी आणि बडोदेकर कुटुंबियांनी केली. पालघरमधील आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे खुर्चीवरून पडता पडता वाचलेत. सुदैवानं एकनाथ शिंदेंना कुठलीही इजा झालेली नाहीये. ते पालघरच्या आरोग्य केंद्रांना भेटी देण्यासाठी आले होते. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत. येत्या 25 जानेवारीपर्यंत पोलीस अधिनियम, शस्त्र आणि जमावबंदीचे हे आदेश जारी करण्यात आले. नवी मुंबई विमानतळासाठी अजून एक मुदत देण्यात आलेली आहे. 2020च्या सुमारास सरकारला नवीन विमानतळ सुरू करण्याची आशा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल जागतिक विमानचालन शिखर परिषदेत आपल्या भाषणामध्ये हे सांगितलंय. टाटा संस्थेकडून कामा रुग्णालयाला तब्बल 3 कोटींचं अनुदान देण्यात आलेलं आहे. महिला आणि मुलांसाठी रुग्णालयातील सोयी सुविधा आणि एक संग्रहालय उभारण्यासाठी हे अनुदान देण्यात आलं. मुंबईमध्ये 2018 मध्ये 1 लाखांहून अधिक दुचाकी स्वारांकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं. गेल्या 5 वर्षांमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये या वर्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा आहे. पंपिंग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहरात दर 15 दिवसांनी 2 दिवसांची पाणी कपात सध्या सुरू आहे. पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती विरोधात मतदान करण्यात आलं. यामध्ये 4007 पैकी 2838 पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध असल्याचं पाहायला मिळालं. मतदानानंतर पत्रकारांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. 1071 नागरिकांनी हेल्मेट सक्तीच्या बाजूने मतदान केलंय. अंबरनाथ
महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमान संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलं. वाढीव वीज बिलाविरोधात हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. शिवाय महावितरणनं घरगुती आणि वाणिज्य वापरावरील स्थिर आकार 10 पटीनं वाढवल्यामुळे नागरिकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतोय. नालासोपाऱ्यात चायनीज आणि नायलॉनचा मांजा विकणाऱ्या विक्रेत्यावर धडक कारवाई करण्यात आली. 12 जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत तर 16 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींकडून 26,392 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. मीरा रोड भाईंदर पालिकेच्या एसटीपी प्लांटमधून गॅस लिकेज झाला. या गॅस लिकेजमुळे 3 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. गॅस लिकेजमुळे मुजफ मोहलिक, रफिक मंडल आणि मफिजुल या 3 मजुरांचा दुर्दैवी अंत झालाय. या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. मुंबई विजापूर पॅसेंजर गाडीतील महिलांच्या डब्यामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसलेला आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं. या कारवाईमध्ये हत्यारं, 2 चाकू आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली. आता स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुक्या आणि ओल्या कचऱ्याचं वर्गीकरण तसंच खत निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत धारावी ट्रान्झिस्ट कॅम्पमधील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं. मुंबईतील कचऱ्याच्या या वर्गीकरणासाठी 5,000 मुलांचा सहभाग असणार आहे. अमरनाथमधील तहसील कार्यालयाजवळ सध्या अपघातांना निमंत्रण दिलं जातं. तहसील कार्यालयाच्या आवारातील नाल्यावरील लोखंडी झाकण तुटल्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत. विशेष म्हणजे हे लोखंडी झाकण वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. नागपुरात उघडरित्या गुंडगिरी केल्याचा एक व्हिडिओ समोर आला. 14 जानेवारीच्या रात्री एका उच्चभ्रू परिसरातील दुकानामध्ये घुसून काही गुंडांनी संतोष सरोजला मारहाण केली. धारदार शस्त्रानं वार करत या सर्व गुंडांनी तिथून पळ काढलेला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. ग्रँट रोड परिसरातील गणपती मंदिरामध्ये सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पप्पू लाड यांनी 15हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. तोडफोड करून भाजप कर्नाटकात सरकार बनवू शकत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. तसंच सगळे आमदार जे आहेत ते एकत्र असल्याचा दावा देखील आता खरगेंनी केलेला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये युवा काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. ज्या रिसॉर्टमध्ये भाजपचे आमदार थांबलेत त्या रिसॉर्टच्या बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेट मीटिंगमध्ये बीपीसीएलच्या नुमालीगड रिफायनरीच्या विस्तार योजनेला मंजुरी देण्यात आली. तसंच नव्या बांधकामांसाठी हजारो कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात सीमेवर पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारामध्ये असिस्टंट कमांडर विनय प्रसाद शहीद झाले. जम्मूमधील लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या काँग्रेस अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी आज दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा पदभार स्वीकारला आहे. हिंदूंना हिंदू राहू द्या, मुस्लिमांना मुस्लिम, कशाला जगभर धर्मांतर करायचं असं प्रवचन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलंय. सबरीमाला मंदिरामध्ये आज सकाळी पुन्हा 2 महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांच्या गर्दीनं या महिलांना तिथेच रोखून ठेवत आत जाण्यास मनाई करण्यात आली. तामिळनाडूच्या मदुराईतील पालामेडूमध्ये जल्लीकट्टू या पारंपरिक खेळाचा थरार पाहायला मिळाला. यावेळेस बघ्यांची देखील मोठी गर्दी होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं दूरध्वनी बेकायदेशीरपणे टॅप करण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. गुरुग्राममध्ये एका हॉटेलमध्ये मॅनेजरवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 3 अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असून सध्या मॅनेजरची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये रथ यात्रा करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. जोपर्यंत लॉ अँड ऑर्डरची खात्री राज्य सरकार देत नाही तोपर्यंत बंगालमध्ये भाजपला रथ यात्रा करता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. चेन्नई DRIनं 20.6 किलोचे सोनं जे ते जप्त केलेलं आहे त्याची किंमत 6,88,00,000 रुपये तसंच 21 लाखांचे भारतीय चलन देखील BMW गाडीमधून जप्त करण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णुहरी डालमिया यांचं बुधवारी निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा उपचारांसाठी ते न्यूयॉर्कला गेलेत. भारतीय वंशाची महिला वर्ल्ड बँकेवर आता ठसा उमटवण्याची शक्यता आहे. पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई या वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांच्या शर्यतीत आहेत. अतिरिक्त नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन करणाऱ्या गाड्यांमुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हानी आता झालेली आहे. याला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादानं जर्मनीची कंपनी फॉक्सवॅगनला 171.34 कोटींचा दंड ठोठावलाय.
इन्फ्रास्ट्रक्चर, लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इतर सहकारी कंपन्यांमध्ये केंद्रानं गुंतवलेले 15 ते 20 हजार कोटी रुपये अडकलेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा बुडीत निघण्याची शक्यता आहे. पगार बंद